वेलकम टू डे ब्लॉग. आज आहे संडे, रिलॅक्स डे. तर सर्वांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. आता मी चालू फ्रुटिंग चॅलेंज करायला. त्याच्या अगोदर घेतला मस्त की बुद्धांचं दर्शन मग निघालो मी माझ्या मार्गाला. तर काय घेतलं मी चावी तर तिथे घेतली खाली चावी. चाललो आता बाहेर. ही स्टुडिओ आपला, त्याला बॅकअप. सो हे गज आज मी गेलो हब कॅफे फोटो. आज मी एंट्री मारली, घेतला शूट काढून. शूट घेता घेता समोरून दिसला बर्गर हाऊस कॅफेचं नाव आहे मस्त की. कॅफेचा शूट घेतला, समोरून दिसली होती मूर्ती आपली तथागत गौतम बुद्धांची. खूप छान वाटलं. मग अट्रॅक्शन घेतलं. अल्ट्रामध्ये एंट्री मारली मस्त की. समोर दिसला गॅरेजच्या समोरच आहे, तुम्ही विजिट करा. त्यापुढे गेलं मस्त की. शूट करता दिसला आली कॉपी माझी. कॉपी प्यायला लागलो. कॉपी एकदम झकात दिसत होती, एकदम ब्रँड कॉपी, A1 कॉपी लागली मस्त की. मग कॉपी पिली. मग पुढे गेलो मस्त की. पिता कॅमेरा फिरवला. एक नंबर कॉपी पिल्ली मस्त की. एकदम झक्कास ब्रँड विषय का बाईचा. आपला नाद केला तरी चालेल. A1 क्वालिटीचं शॉप आहे. इथे खूप विजिट करा. एकदम खूप चांगली कॉपी भेटते. सर्व भेटतं मला. बर्गर, पिझ्झा, राईस. मग निघलो बाहेर. मग समोरून दिसली मला मर्सिडीज गाडी. शूट घेतला मर्सिडीज गाडीचा. भिवंडीमध्ये पहिल्यांदा बघली म्हणजे मर्सिडीज गाडी. ठीक आहे, बाय. वाला भेटायला पलतो लांब जवळ. भाऊची बाईक बघा किती झकास आहे. अभि भाईचा वाढदिवस, त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ओ भाई छोटे भाई. भावांना बघू शकता आमच्या मैदानामध्ये कसं हिल झालेलं आहे एकदम झक्कास. इकडं आग लागली, एमर्जन्सी आग. भाई कशी आग लागली झक्कास. सो हे काय आता मी बनवणार आमलेट ब्रेड. चला जाऊया. ही कशी बनते रेसिपी तुम्हाला दाखवते. एकदम झकास लागते. हे खायला खूप मजा येते. मी नेहमीप्रमाणे खातो अंडा ब्रेड रेसिपी. आता हिचे बनवण्याचे फायदे म्हणजे बॉडीला सुटेबल होताना. मी आता चाललो सेल्फी स्टिक घ्यायला माझी. मग तोडला अंड्याचा डोका, फोडला फाटायचं हेडशॉट. मग अंड्यातून मी काढला त्याचा हृदय बाहेर. मग अंड्यातून बीन निघाला होता. बीनचा काढला अंडा. दुसरा पण अंडा फोडला मस्त की. फोडत गेलो अंडा. इथे गरम तेल केलं, मसाला, मीठ, ब्रेड, कोथिंबीर, मीठ टाकला गोल स्टाईलने. थोडा मसाला घेतला, मसाला हिलवला मस्त की. मसाला पण टाकला, मसाला घेतला मस्त की. मसाला टाकला. हा काय मसाला टाकतो मी. त्याला हात पुसले थोडे. हात पुसून झाला माझा. मग घेतला ब्रेड. ब्रेडला घेतला मी ब्रेडला मागवला. पुराणा मानो ब्रेड होली है. ब्रेडला मागवलं चारी साईडला. बघा अशा पूर्ण पद्धतीने करायचं. मग टाकला तव्यावरती. तो गरम होतपर्यंत याची गॅस वाढवली. घेतला सेल्फी स्टिकला जवळ थोडं गरम करण्यापुरता. दुसरा ब्रेड घेतला मस्त की. दुसरा ब्रेड घेत होतो तेवढं लागली ताट. पाणी पिला. मग वापस आलो. तवा उलटी घेतली. वापस घेतला एक ब्रेडला पूर्णपणे मागवला. अशा पद्धतीने बनवला जातो. हा ब्रेड बघू शकता तुम्ही कसा बनलेला आहे. आणि तो होत होता तेवढा मी दुसरा ब्रेड टाकला. मस्त की टाकता अर्धा तास झाला मस्त की बनवत बसलो होतो. तेवढं मी याला पलटवलं. याला घेतला साईडला थोडा वेळ मस्त की. याचा पूर्ण झाला अर्धा. मग घेतला ब्रेडला साईडला. मग ब्रेड बनवण्याच्या अगोदर टाकली बाई. हे बघा कसा गरम झालेला होता पूर्ण. त्याच्यावरती केला वापस मी उलटा करून टाकला वापस मी गरम साईडला. त्याला पूर्ण अंडाचा वतून. तर मी बघू शकतो कसं बनलेलं आहे. असं खूप चांगला लागतो, खूप टेस्टी असतो. हा पूर्ण दोघांना एकत्र केला मी. याला ठेवला साईडला कारण की हा पहिल्यापासूनच झालता. चार साईडला याला असं करून मी तव्यावरती अंडा
पण केला ब्रेड आमलेट केला. तुम्ही कसं लागतं एकदम झकास, खायला खूप टेस्टी आहे. मी नेहमीप्रमाणे ही रेसिपी बनवतो, पण आज तुम्हाला दाखवली रेसिपी पाहून मला खूप आनंद झालेला आहे. आता तुम्ही नेहमीप्रमाणे रेसिपी बघा. बनवण्याच्या अगोदर घेतला ब्रेडला, थोडा कटिंग केला. असं नॉर्मल चालतं, पण पूर्ण होण्यासाठी ते खूप प्रोसिजर लागते. असं फिरवला, मग घेतला, मग गरम झाला, इच्छा पूर्ण झाली ते खायची. भाई कसं खेळतो बघा. हे बघ, होत नव्हता पण शेवटी मी लावला टेक्निक. हे टेक्निक लावली भाई, काय होतच नाही भाई. मग घेतला तव्यावर, तुम्ही फिरवला डायरेक्ट ना. असं करता करता डिश क्या हो, धुम धुम डुम डुम डुम. खाली पिली भोकने का नहीं, तुझको डॉगी को रुकने का नहीं. वो मेरे अगल बगल है तो मेरे तेरे अगल बगल हूँ. इसे कहते हैं आमलेट ब्रेड. इसे कहते हैं आमलेट ब्रेड. ब्रेड बनाने के लिए मैंने लिया सॉस मध्ये टाकलं गरम गरम. खाताना बनवलं कसं लागतं एकदम झक्कास. हा स्वतःने बनवलं मजा ती वेगळी असते भाई. काय पण म्हणा, स्वतःने जी गोष्ट बनवते म्हणजे मजा झाला कसं. मग चावा घेतला ब्रेडला मस्त की चावलो पिलो खायला केला एंड बाय. सो हे आज चायनीज शॉपमध्ये अंजलीमध्ये तर आतमध्ये घेतला तर नवीन दुकान ओपन केलं होता. मला मित्राने बोलत होता आमचं दुकान ह्या तू ॲडव्हर्टायझिंग करायला आहे. मग आलो, मग बसते मित्रासोबत बसलो होतो. त्याने मागवलं मला टाईमपास. मग घेतला टाईमपासचा शूट. मग तेवढा टाईमपास येत होता, मग खात बसलो टाईमपास. तसं पण आपण टाईमपास असतो. टाईमपास खाल्ला, मग खाल्ला राईस. कारण की तो गुजराती मुलगा आहे माझा फ्रेंड, तर बरं खाल्ला मस्त की राईस बीस वगैरे. तरी दिलं तर मला, मी एक पण पैसा केले नाही खर्च. बघलं कसं लागतो बघू, टेस्ट केल्यावर एवढं छान वाटलं ना, खायला आनंद झालो एकदम. एक बाईट घेतला मस्त की राईसचा. खूप गरम हॉट होता एकदम राईस. कारण की पक्का त्याने आता गरम केलं तर एकदम झकास लागला खायला. खूप इच्छा झाली ती खायची. राईस खाल्ला, हल्लो खाल्ले, राईस खाल्ला. मग पुढे गेलो मस्त की दिसला मला बबल्स. हा भिवंडीमध्ये A1 बबल्स दुकान खुलं आहे. टिळक चौकाच्या समोर आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या समोर जातील तुम्हाला भेटेल. टिळक चौकाच्या समोर नक्की व्हिजिट करा. बाऊलमध्ये खूप बाऊल घेतला मस्त की, तर डेकोरेट करत बसलं तोपर्यंत मी घेतला शूट. हा कुठं आहे ते म्हणून मी सांगतो. तुम्ही टिळक चौकामधून आले, समोर सीधा तुम्हाला दिसेल. टायमिंग असो 8 वाजता चालू होतो यांचं दुकान. खूप टेस्टी होतं बाऊल. मग त्याने डिझाईन करत बसलो होतो, मी करत शूट बसलो होतो. मग सर्व मला सबस्क्रायबर भेटले माझे, त्यांच्यामुळे घेतला मी आतमध्ये सबस्क्रायबर. मग तसं बघायला खूप डिझाईन आहे. मग तुम्हाला दाखवतो ॲड्रेस कुठं आहे. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, नक्की व्हिजिट करा. बाऊल हा A1 बाऊल आहे. मग घरी आणला ना, खात बसलो होतं मस्त हे बाऊल. हे बघा कसं खातो एकदम झकास. असं बाऊल खाता एकदम कसं लागलं एक नंबर. हा असं वाटत होतं काय चॉकलेटच्या दुनियादारीमध्ये गेलो आहे, चॉकलेटच्या एरियामध्ये गेलो आहे. चॉकलेट बिकलेट खाल्ला मस्त की, थोडं चॉकलेटच्या बंगल्यामध्ये बसलो होतं. काय एक नंबर बाऊल होता. सल्यूट आहे मला. पहिल्यांदा अशी आनंद गोष्ट खायला भेटली, जेणेकरून मला खूप चांगला वाटला आणि मला मोटिवेशन वाटला. मग एक बाईट घेत बसलो होतं. थोडं असं वाटत होतं भाई काय झक्कास बनवला आहे, एक नंबर. मग त्याला केला बाय. मग जर आजचा फ्रूट चॅलेंज कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मग शेअर करा. होता पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगला. चला बाय, गुड नाईट, गुड टेक, बाय बाय, ढंगडत बाय.